श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. काही दिवसावर आता दत्त जयंती आलेली आहे. मला एक प्रश्न विचारावा वाटतो, किंवा आयुष्यामध्ये गुरु का असावा? तर ह्यासाठी स्वामी भक्तांनो एक बोधकथा मी सांगावं वाटते मला. एका गावामध्ये एक गाय गवतामध्ये चरत चरत जात असते. ती जाताना तिच्या लक्षात येते की आपल्या पाठीमागून एक वाघ दबक्या पावलाने तिच्या पाठीमागून येत असतो. गायीच्या लक्षात येतं. गाय पळायला लागते. पळता पळता ती एका तलावाजवळ शिरते आणि त्या गायीच्या पाठीमागून वाघ सुद्धा पळत पळत त्या गायीच्या पाठीमागे जातो. दोघे जण चिखलामध्ये शिरतात. तो तलाव असतो. त्या तलावामध्ये दोघांना लक्षात येतं की त्या तलावामध्ये पाणी कमी आहे, चिखल मात्र भरपूर आहे. आणि त्याच चिखलामध्ये काय रुतत चालली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागेच असतो. काही टप्प्यावर असतो, म्हणजे वाघाचं भक्ष्य अगदी कव्यात असतं. वाघाचं भक्ष्य जवळच असते, परंतु वाघ सुद्धा रुतायला लागतो. मग दोघे जण रुतायला लागतात. मग दोघांच्या लक्षात येते आता आपलं या ठिकाणी शेवट आहे. वाघ गायीकडे बघत असतो. गाय सुद्धा वाघाकडे बघत असते. मग गाय हसून वाघाला विचारते, तुझा कोणी गुरु आहे का? कोणी मालक आहे का? वाघ रागाने बोलतो, एकदम रागाला येऊन बोलतो, माझा कोणीच मालक नाही. अरे मी तर ह्या जंगलाचा मालक आहे, मीच मालक आहे. पण तुझी काय अवस्था आहे? तुझी अवस्था माझ्यासारखीच आहे ना? गाय म्हणते, नाही. संध्याकाळ झाली की माझा मालक गाय अजून परतली नाही म्हणून मला शोधत शोधत येणार. आणि तसंच झालं. मालक गायीला शोधत शोधत तलावाजवळ येतो आणि गायीला सुखरूप बाहेर काढतो. ती गाय आणि मालक एकमेकांना कृतज्ञतेने पाहतात. ती गाय वाघाला म्हणते, कितीही जंगलाचा मालक जरी असला तरी तुझी या क्षणी शक्ती काहीच कामाची नाही. दोघांना वाटते वाघाला बाहेर काढावं, परंतु समोरचा धोका वाघाचा ते त्यांच्या लक्षात येतात आणि ते निघून जातात. स्वामी भक्तांनो, ह्या कथेचा बोध असा आहे की गाय हे समर्पित हृदयाचं प्रतीक आहे. वाघ हे आपलं अहंकारी मन आहे. मालक हा गुरु ईश्वराचं प्रतीक आहे. संघर्ष हे अस्तित्वाची लढाई आहे. आणि हा चिखल जो आहे आपला संसार आहे. कोणावर निर्भर असणं ठीक नाही, चांगलं नाही, किंवा असू नये. परंतु मला कोणाची गरज नाही, मला कोणाच्या मदतीची गरज नाही, मी सर्वात श्रेष्ठ आहे, हा जो अहंकार आहे ते आपल्या अपयशाचं बीज आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.